नमस्कार. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आणि हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. अजूनही दुःखे संपलेली नाही आहेत. आपल्याला दुःख गोंजारणारे माणसं नको आहेत, दुःख कुरवाळणारी माणसं नको आहेत, तर हे जग सुंदर करणारी माणसं हवी आहेत. आणि त्यासाठी अंतःकरणातील संवेदनशीलता सतत जागी ठेवणारी माणसं आपल्याला गरजेची आहेत. आणि आज आपल्याबरोबर ही जी व्यक्तिमत्व आहेत, ती व्यक्तिमत्व अशाच तऱ्हेची जमिनीमध्ये घट्ट पाय रोवून आभाळाची उंची गाठणारी अशी आहेत. आणि आजच्या या उपक्रमामध्ये आधारवड या संवाद सत्रामध्ये मी या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. आपल्याबरोबर आहेत संदीप परब, जीवनानंदाचे निराधार वंचित अशा वृद्ध माणसांना आधार देणारं व्यक्तिमत्व, रान माणूस ज्याचं नाव प्रसाद गावडे, समाज माध्यमाचा कसा सकारात्मक वापर करायचा आणि तळमळीने पोटतिडकीने या समाजाची संवेदनशीलता जागविण्याचं, पर्यावरण जागविण्याचं काम करण्याचं एक व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत कमलाकांत तारी, गोव्यातील गोशाळेसंदर्भात जे रस्त्यावरील भटक्या गोरांची समस्या असो किंवा इतर सगळ्या विषयीची संवेदनशीलता जागी करणारी ही व्यक्तिमत्व आहेत. हे प्रश्न या तिघांचे नाही आहेत, प्रश्न तुमचे आहेत, प्रश्न आमचे आहेत, प्रश्न या समाजाचे आहेत आणि सर्वांग सुंदर या भूमीला करायचं आणि त्याच्यासाठीचे हे प्रश्न आहेत. परंतु ही तीनही व्यक्तिमत्वे व्रतस्थपणे पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. मी जास्त वेळ आपला घेत नाही आहे, तर सुरुवातीलाच मी प्रश्न विचारू इच्छिते तिघही मान्यवरांना की ही जी समाजकार्याची प्रेरणा आहे, कारण माणसं आपणही जगतो वाढतो या समाजामध्ये, परंतु जे आम्हाला दिसत नाही आहे जगण्याची साक्षरता, जीवनातील संवेदनशीलता, ती या सगळ्यांना दिसत आहेत. मग ही शोधण्याची आणि ते व्रत घेऊन पुढे जाण्याची ही जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? त्यांचं बालपण म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या घडामोडी जीवन वाढवत असताना त्यांनी ही प्रेरणा कुठून घेतली आणि कशा तऱ्हेने त्यांनी हे कार्य पुढे नेलेलं आहे? तर सुरुवातीला संदीप परब यांना विनंती करेन. नमस्कार. आम्ही रस्त्याचे वृद्ध, मनोरुग्ण, मतिमंद, जो रस्त्यावरचा तो माझा बांधव. मुंबईत 4 आश्रम, सिंधुदुर्गात 4, गोव्यात 2 आश्रम आहेत. प्रेरणा अशी की माझे आजोबा आणि आईमुळे ही प्रेरणा मिळाली. आणि साहित्याची संबंध म्हणजे गावात रामेश्वर वाचन, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज बरीच चरित्र वाचता आली. आणि आमच्या आधीची पिढी खूप नशिबान होती की स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य संग्राम, हुतात्मे ह्यांचं बलिदान त्यांनी खूप जवळून अनुभवलं, जे आम्हाला अनुभवता नाही आलं. पण त्यांचा पडछाद म्हणा किंवा स्वातंत्र्य सैनिकाची भेटी आम्हाला खूप जवळून झाली. हा मोठा म्हणजे त्यांचा त्याग, हुतात्मा होणाऱ्यांचा त्याग किंवा आपल्या संसारावर नांगर फिरून ज्या स्वातंत्र्य संग्रामात उडी मारली, ते मोठं बलिदान आपल्या देशासाठी आहे आणि ते मोठी प्रेरणा आमच्यासाठी आहे. म्हणून म्हटलंय आम्हाला उंची बॉडी नसल्यामुळे तरीसुद्धा समाजासाठी काय करता येईल, तर ते रस्त्यावरचे बांधव जे आहेत, पडलेले वृद्ध, मनोरुग्ण, जखमाने विवळत असते, ते जखमात किडेबिडे काढतो आणि शेवटपर्यंत त्यांना सांभाळतो. त्यामुळे एकूण आपल्याला जर बघितलं की तुम्हाला सुरुवातीपासूनच समाजविषयीची कळकळ तळमळ होती. तुमचा जर अभ्यासक्रम बघितला तर तुम्ही त्याच माध्यमातून पुढे गेलेला आहात. हो हो म्हणजे सामाजिक बांधिलकी मानूनच तुम्ही पुढे गेलेला आहात. हो. आणि हे निराधार वृद्धांचं काम आहेच, परंतु त्याचबरोबरीनं अशी कामं वेगवेगळी तुम्ही केलेली होती अगोदर, म्हणजे त्याच्याविषयी थोडं. हो, मी ह्या आश्रमच्या पूर्वी मी 99 पासून मुंबईमध्ये आहेत. माझे गुरु श्रीनिवास सावंत, राम अडसूळ सर यांच्या माझ्यासाठी काम सुरू आहे. रस्त्याचे मुलं, विशेषतः मुंबईतले फुटपाथवरच्या राहण्यांबरोबर मी रात्रीचा राहतो, त्यांना घेऊन यायचो, सांभाळायचो. फुटपाथवरच्या झोपडपट्टीवर यांच्याबरोबर एक असा प्रसंग घडला माझ्या जीवनामध्ये की एल्फिस्टन ब्रिजवर एक आजोबा पडलेले होते. 10 दिवस आम्ही त्यांना निहाळत होतो. मी त्यावेळी सोशल लीगमध्ये ॲडमिशन घेऊन ट्रेनिंग घेत होतो. 10 दिवस भीक मागत नाही, दारू पित नाही, तरी पडलेले होते. आणि मग एक दिवशी उचललं आणि आम्ही त्या मित्रांच्या घरी घेऊन गेलो पोलिसांच्या मार्फत.
रितसर ॲडमिशन. 1 महिन्यानंतर सांभाळल्यानंतर पोलीस आले, काही ऑफिसर्स आलेत आणि तिथे समजलं की ते MP मध्ये एका कॉलेजला प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते, जे मुंबईत आले आणि थोडंसं मेंदूवर प्रॉब्लेम झाला आणि ते रस्त्यावर होते. असे शेकडो लोक आम्ही बरे केलेत. मी माझ्या हाताने शेकडो लोकांचे जखमातले किडे काढले, त्यांना बरे करून त्यांना भारतभर ऑल इंडियामध्ये ही मोठी प्रेरणा आहे. ह्या बांधवांकडनं पण आम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळते. खूप मोठं काम आहे. यांच्यासाठी जोरदार टाळा होऊ द्या. वेदना जाणावयाला जागवू संवेदना ही अनुभूती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये व्हायला हवी. एरवी असे माणुसकी जगवणारं हे काम आहे. कारण आज आपण विज्ञान क्षेत्राविषयी जर बोललो तर अंतरिक्षामध्ये सुद्धा विज्ञानाने बदल केलेले आहेत. परंतु ह्याच विज्ञानाने मानवी वेदना कधी कमी केलेली दिसत नाही आहे, की मानवी वेदनेवरती फुंकर घातलेली नाही. ही मानवी वेदना या व्यक्तिमत्वानं दिसलेली आहे. आपल्याकडे आहेत कमलाकांत तारे. गोव्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रस्त्यावरचे वाढते अपघात आपलं मन विदीर्ण करून टाकतात. आणि बऱ्याच वेळेला वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की भटक्या गोरामुळे हे सगळं झालेलं आहे. भारतीय कुटुंब संस्था, भारतीय संस्कृती याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा एक कालखंड असा होता की आपल्या घरामधील जी जनावरं आहेत त्या जनावरांना एक स्वतंत्र असं स्थान होतं. ते एक वैभव होतं आपल्या घराण्याचं. परंतु आज तीच जनावरं रस्त्यावरती फिरताना दिसतात. मग त्या संदर्भात आपल्या आदरणीय कमलाकांत तारे सरांनी खूप वेगळं असं काम आरंभलेलं आहे. त्या कामाविषयी त्यांची ती प्रेरणा, कारण ते स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत. वेगवेगळे भारत स्वाभिमानाच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. केशव सेवा साधनेच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. इतर वेगवेगळ्या माध्यमात समाजामध्ये त्यांनी काम केले, तरीसुद्धा ते या सगळ्या क्षेत्राकडे कसे वळलेले आहेत, त्यांना ही प्रेरणा कुठून मिळालेली आहे. सर्वांना ओम आणि नमस्कार. माझ्या आईबाबाकडून समाजसेवेचं कार्य जे होतं ते चालू होतं आणि तोच वसा घेऊन मी त्यांच्या पावलावर पावलं ठेवून फक्त दुसऱ्यांचं भलं कसं व्हावं याच उद्देशानं काम जे आहे तो करत आहे. परमपूजनीय स्वामी रामदेवजी महाराज आणि आचार्य श्री बालकृष्ण महाराज यांचा योग धडा जो आहे तो घेऊन समाजासाठी आणखी काय करावं आणि देशासाठी आणखी काय करावं हे त्यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा प्रथम संधी मिळाली हरिद्वारला जायची, त्यावेळी स्वामीजींचं मोठं एक घोषवाक्य होतं, गौ माँ को बचाना है, देश को बचाना है. आणि अनेक विषय राष्ट्रासंदर्भात त्यांच्या त्या विचारांशी प्रेरित होऊन आमचा गोव्यातील संपूर्ण पतंजली परिवार जो आहे त्यांना एकत्र घेऊन गोसेवेचं व्रत जे आहे ते आम्ही हाती घेतलं. आणि जी गोव्यात गोहत्या होत होती ती हत्या थांबवण्यासाठी आम्ही भारत स्वाभिमान आणि पूर्ण पतंजली टीम आणि इतर सगळे गोप्रेमी यांना घेऊन गायीला वाचवण्याचं, म्हणजे गायीची कत्तल होऊ नये म्हणून मोठा संघर्ष जो आहे तो सुरू झाला. आणि त्या संघर्षाचं फळ जे आहे या गोसेवेत आपलं रुजू झालं. गायीची हत्या होऊ नये म्हणून रात्रंदिवस काम करताना आपले पर्यावरण प्रेमी सुद्धा आम्हाला भेटले. ते आपले राजेंद्रभाई सर यांच्याकडून अनेक मार्गदर्शन पण आम्हाला लाभलं. आणि दुसरे आपल्याला भेटले ते गोव्याचे मित्रप्रेमी आपले अमृत सिंग यांच्या सहकार्यानं आम्ही गोसेवा जी आहे ती करायचं ठरवलं. आणि स्वामीजींचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढं गेलो आणि 2 गायीपासून आपली गोशाळेचं कार्य जे आहे ते सुरू झालं. गोव्याची मोठी गोशाळा वाळपई नानूच येथे आहे, जय श्रीराम गो संवर्धन केंद्र. तिकडं आम्ही गायी पकडून तिकडं पाठवायचो, पण जागा अपुरी पडल्यानं आम्हाला नवीन गोशाळा करण्याची संधी मिळाली. आणि ती गोशाळा जी आहे ती 2 गायीपासून सुरू झालेली गोशाळा आज 6000 गायीपर्यंत पोचलेली आहे.
खरं तर हा विचार करण्यासारखा, इथं आपण जे बोललाय ते विचार करण्यासारखं आहे. म्हणजे अगदी अल्प अशा गायी पहिल्यांदा होत्या, आता 6,000 गायी. म्हणजे हे चांगलं चित्र आहे का? की हे कुठेतरी कमी व्हायला हवं होतं, पण ते वाढत आहे. म्हणजे याच आपण अंतर्मुख याचा होऊन विचार जर केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की कशा पद्धतीनं गोशाळेचं हे काम चालू आहे. आणि त्याच्या संदर्भात म्हणजे आता हे काम चालू आहे, त्याच्यासाठी काही आश्रयदाते असतील किंवा आणखी काहीतरी, की हे सगळं काम चालू असताना म्हणजे काय कशा पद्धतीनं आपण किंवा गोमातांना त्यांचं पालन करताना इतरही वेगवेगळे उपक्रम तुम्ही तिथे राबवता, त्याच्या संदर्भातही माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना द्यावी. गोसेवेचं कार्य करताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते आम्ही राबवतो आहे. गोमाता ही विश्वाची जननी आहे. गो मातेशिवाय आणि गोवंशाशिवाय ह्या संसारात काहीच नाही आहे. ही गोशाळा जी आहे ती अनेक दानदात्याच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे. अनेक गोसेवकाने मोठं दान जे आहे त्या ह्या गोशाळेला दिलेलं आहे. दानाचं स्वरूप पैशामध्ये आहे. कोणी लागणारे निवाऱ्यासाठी शेड जे आहे त्या शेड्स बांधून दिलेले आहे. अनेक योजना ज्या आहे त्या योजना आम्ही राबवतो आहे. त्या योजनेमध्ये एक गाय दत्तक 36,500 रुपये लोक देतात. तसेच एक गाय दान म्हटल्यानंतर 10,000 रुपये देतात. सवत्स धेनू या योजनेत 50,000 रुपये देतात. सरकारचं मोठं योगदान जे आहे ते गोशाळेला मिळतं आहे. आणि अनेक उपक्रम, वाढदिवस म्हणा, अनेक आनंद संध्या नावाचे कार्यक्रम तिकडं सादर केले जातात. आणि ही गोशाळा जी आहे या गोशाळेचा दिवसाचाच खर्च जो आहे तो 9 लाख रुपये आहे दिवसाचा खर्च. आणि याच्या व्यतिरिक्त जे कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाचा 22 लाख रुपये खर्च आहे महिन्याचा. जवळजवळ 100च्या आसपास शेड्स आहे आणि 7 ठिकाणी एका मयगावात ह्या गोशाळा चालू आहे. आणि त्याच्याच बरोबर आपलं राजभवन आहे. राजभवन